आता बातमी नाशिकमधून आहे। सीएनजी दरवाढीमुळे सिटी लिंक बसचे दर आता वाढण्याची शक्यता आहे। तर नाशिककरांच्या बस तिकिटावर आता आर्थिक बोजा पडण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिक शहरातील 250 पैकी 200 बसेस सीएनजीवर चालतात, तर 50 बसेस डिझेलवर चालतात। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय अधिकची माहिती आहे? आता नाशिककरांच्या बस तिकिटावर आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे। निश्चितपणे जर आपण विचार केला तर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत आणि ते कमी म्हणून की काय, आता सीएनजीचे दर देखील जवळपास 35 पैशांनी वाढलेले आहेत। नाशिकची या ज्या सिटी लिंकच्या सगळ्या बस आहेत, यापैकी प्रामुख्यानं बस ज्या आहेत त्या सीएनजीवर चालतात आणि सीएनजीमध्ये आता 35 पैशांनी वाढ झालेली आहे। म्हणजे 96 रुपये आणि 50 पैसे प्रति किलो या दरानं सध्या सीएनजी मिळतोय आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे सर्वसामान्य प्रवासी आहेत, जे नाशिककर आहेत, जे आपल्या संपूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सीएनजीच्या या सिटी लिंक बसचा वापर करत असतात, त्यांच्यावर कुठेतरी आता भाडेवाढीची वेळ आलेली आहे। सिटी लिंक बसच्या माध्यमातून कदाचित भाडेवाढ केली जाऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम हा नाशिककरांवर होऊ शकतो। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो भाडेवाढीचा सामना आहे तो नाशिककरांना करावा लागू शकतो। सिटी लिंकच्या अनेक बसेस ज्या आहेत त्या शहरामध्ये सीएनजीवर धावत असतात। गेल्या काही दिवसांपासून सीएनजीची भाडेवाढ देखील झालेली आहे आणि त्याच्यामुळे नाशिककर जे सातत्यानं या संपूर्ण सिटी लिंक बसचा खरं तर फायदा घेत असतात, त्या नाशिककरांवर देखील आता सिटी लिंकच्या भाडेवाढीची शक्यता आहे। सिटी लिंक प्रशासनाची आर्थिक बोजा सगळ्या सर्वसामान्यांवर याचा पडणार आहे। धन्यवाद चंदनजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।